स्वर्गीय महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, त्याची कृपा दया सदैव तुम्हावर असो। जितकेही प्रेक्षक आज या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत, तुम्हाला माझी विनंती आहे की कृपा करून थोडा वेळ या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही दिलेला आहे। तर बाकी सर्व जी तुमची कार्य आहेत, ज्या काही चिंता असतील किंवा जेथे कुठे महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, ते सर्व महत्त्वाचेच आहेत। पण माझी विनंती आहे की थोडा वेळ बाकी सर्व कामं बाजूला टाकून या विषयाकडे, या संदेशाकडे, परमेश्वराच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या, अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे। आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनापूर्वक आजच्या विषयावर आपण मनन करूया। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आज अनेक प्रेक्षक टीव्ही संचाच्या समोर उपस्थित आहेत। प्रभू, ते स्वतःहून हा कार्यक्रम पाहण्यासाठी तयार झालेले आहेत। त्यांना तुझी कृपा दया पुरव आणि विशेष प्रकारे प्रभू तुझं वचन त्यांना समजण्यासाठी सहाय्य कर। त्यांना प्रत्येक प्रकारे परमेश्वरा चातुर्य, ज्ञान, बुद्धी आणि सर्व प्रकारचा आशीर्वाद दे, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे। आजचा विषय प्रत्येकाला परमेश्वरा आशीर्वादित करणारा असू दे, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे। आमचा धन्य तारणारा प्रभू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक, आमेन। आजचा जो आपला विषय आहे तो आहे हिशेब, अकाउंट। आणि हिशेब काय आहे, तो कोणाकडून घेतला जातो, त्याच्या मागचं कारण काय आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे। हा व्यवहारिक शब्द आहे जो विशेष प्रकारे व्यवहारामध्ये वापरला जातो, प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरला जातो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्याचं, प्रत्येक लाभाचं, प्रत्येक तोट्यांचा एक हिशोब केला जातो आणि त्यावर मग समोरचं कार्यप्रणाली ठरल्या जाते। आणि मग हिशेब हा फार महत्वाचा आहे। त्याचप्रमाणे अनेक अशा प्रकारचे जागृत लोक आहेत किंवा कुटुंब आहेत की जे त्यांच्या दैनंदिन कार्याचा सुद्धा हिशेब ठेवतात। विशेष प्रकारे पैशा संदर्भामध्ये जर त्यांचा पगार जेवढा असेल, मग ते कशा प्रकारे तो खर्च करावा आणि महिनाभर पुरेल अशा प्रकारचं असावं आणि शेवटी उरलेले असावं, अशा प्रकारचं काही लोक काटेकोरपणे हिशोब ठेवतात आणि ते फार महत्वाचं आहे। प्रत्येकाने प्रत्येक व्यवहारामध्ये हिशोबी असणे फार महत्वाचं आहे आणि असायलाच पाहिजे। आज आपण विशेष प्रकारे विचार करणार आहोत की ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला हे जीवन दिलेलं आहे, या जगामध्ये मानव बनून आपण आहोत आणि मानव या रीतीने आपण दैनंदिन जीवन जगत असतो। मग आपण हे कसं विसरू शकतो की जे आपण स्वतः आहोत, आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब पाहतो, लेखाजोखा पाहतो, अकाउंट बघतो आणि मग आपल्या संबंधी कोणीतरी हिशेब घेईल हे आपण कसं काय विसरत आहोत। याचा अर्थ आम्हाला सुद्धा हिशेब द्यायचा आहे या जीवना संदर्भामध्ये। आणि विशेष प्रकारे संपूर्ण भाविकांना, श्रद्धाळू लोकांना माझी विनंती आहे की परमेश्वर हिशोब घेणार आहे हे तुम्हाला ठाऊक आहे। यावर तुम्हा सर्वांचा विश्वास आहे, कारण प्रत्येक जण म्हणतो की जे काही आम्ही चांगले कृत्य करू ते त्या ठिकाणी हिशोब घेतला जाणार आहे आणि वाईट गोष्टींचे सुद्धा झाडाझडती घेतल्या जाणार आहे, हे प्रत्येकाला माहित आहे। पण कोण घेणार आहे, कोणाकडून घेणार आहे, कशासाठी घेणार आहे, हे फार महत्वाचं आहे।
आणि त्यावरच आपण आज विशेष विचार करणार आहोत आणि एका वचनावर आपण अधिक भर देणार आहोत आणि त्या वचनावर आपण विचार करणार आहोत. विशेष प्रकारे रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि यामधलं 12वं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि 12वं वचन. लक्ष द्या, या वचनावर आपण थोडा वेळ घालवणार आहोत. बुक ऑफ रोमन्स चॅप्टर 14 वर्स 12. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. लक्षात घ्या, हे वचन काय सांगत आहे? तर मग आपणातील प्रत्येक जण. आता इथे फार महत्वाचं आहे. संपूर्ण विश्वासणाऱ्यांनो याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. विशेष प्रकारे जे विश्वासणारे आहेत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांना लोक ख्रिस्ती म्हणतात, विश्वासणारे म्हणतात, ते लोक, त्यांच्याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे फार महत्वाचं आहे. विशेष प्रकारे काही लोक जे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत किंवा ज्यांनी फक्त विश्वास ठेवलेला आहे, त्यांना वाटतं की आम्ही विश्वास ठेवलेला आहे, आम्ही प्रभूचे अनुयायी आहोत, आम्हाला आता कोणत्याच प्रकारचा हिशोब द्यायची गरज पडणार नाही. आम्ही येशूला स्वीकारलेला आहे, आम्ही प्रभू येशूची प्रार्थना करतो, आम्ही नियमितपणे चर्चमध्ये जातो, आम्हाला सत्यवचन कळालेलं आहे, या सर्व गोष्टी आहेत. पण पुष्कळशा वेळेस अनेक जण अशा प्रकारे निष्काळजीचं जीवन जगत आहेत की त्यांना वाटतं की देव हिशोब घेणारच नाही. कारण ते काय करतात? काही गोष्टी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात आम्ही प्रार्थना केलेली आहे, आमच्या पापांची क्षमा प्रभू करणार आहे, आम्ही काही करो तो क्षमा करणार आहे, आणि त्याने तसं म्हटलेलं आहे, 7च्या 70 वेळा क्षमा करण्याचं त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, म्हणजे आम्हाला मोकळीकता दिलेली आहे. असं काहींचा गैरसमज झालेला आहे किंवा त्यांनी तो समज करून घेतलेला आहे आणि ते जगिक गोष्टीमध्ये, जगिक व्यसनांमध्ये, वासनांमध्ये तसंच जीवन जगत आहेत जसं त्यांना वाटतं की आता त्यांचा हिशोब घेतला जाणार नाही. लक्षात घ्या, हिशेब कोणाचा घेतला जातो हे पण एक महत्वाचं आहे. ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांचा हिशोब घेतला जाणार आहे. एखादा मालक आहे, एखादा फार मोठा बिझनेसमॅन आहे, त्याने कोणावर तरी जबाबदारी सोपवलेली आहे की तुला आता संपूर्ण हिशेब ठेवायचा आहे आणि तुझ्याकडून मी तो हिशोब घेणार आहे. मग तशा प्रकारे जर आज विश्वासणाऱ्यांनी विचार केला की जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशू मध्ये आलो त्याच वेळेस आम्ही जबाबदार व्यक्ती बनलेलो आहोत आणि आम्हाला हिशेब द्यायचा आहे, जबाबदारी देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, याचा अर्थ एकच आहे की ही फार मोठी जबाबदारी देवाने आम्हावर सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, आम्ही स्वतः स्वीकारलेली आहे. मग आम्हाला हिशेब द्यावाच लागणार आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यापासून आमची सुटका होणार आहे आणि आम्हाला असं म्हणण्यात की नाही तू माझा स्वीकार केला, आता काही गरज नाही, आता मला तुझ्याकडून काही तशा प्रकारचा हिशोब घ्यायचा नाही. परमेश्वर हिशेब घेणार आहे जेव्हापासून आम्ही प्रभूला स्वीकारलं त्या दिवसापासून किंवा त्या क्षणापासून. त्याच्या पूर्वीचा हिशोब तुमचा नाहीसा झालेला आहे,
तुमची पाप क्षमा झालेली आहे. आता कसल्याही प्रकारचा लेखाजोखा तुमच्याकडून घेतला जाणार नाही पूर्वीच्या पातकांचा. पण जेव्हापासून तुम्ही प्रभूचा स्वीकार केलेला आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टींचा, कार्यांचा, सर्व जबाबदाऱ्यांचा जवाब किंवा हिशेब परमेश्वराला देणे आहे, हे विसरता कामा नये. फार महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं आहे की आम्हाला आमच्या स्वतःचा हिशोब द्यायचा आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणखीन आपण वचन वाचणार आहोत. याच वचनामध्ये आपण जाणार आहोत. काय सांगण्यात आलेलं आहे? तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. प्रत्येक जण हा शब्द आलेला आहे, जबाबदारी आलेली आहे. प्रत्येक जण याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की कोणताही नवीन जन्म पावलेला व्यक्ती किंवा ज्याने प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तो जबाबदार आहे आणि त्या प्रत्येकाला हिशेब द्यायचा आहे. याचा अर्थ प्रत्येक विश्वासणारा जगभरामधील सर्वच, याचा अर्थ सर्वच विश्वासणाऱ्यांना हिशेब द्यायचा आहे आणि ते त्याला समजणं फार महत्वाचं आहे. प्रत्येकाला. आता विशेष प्रकारे जे नियमितपणे चर्चमध्ये जातात त्यांना चर्चची व्यवस्था माहीत आहे. ज्यांनी अजून चर्चमध्ये भक्तीला आले नाहीत किंवा प्रार्थना पाहिली नाही त्यांना काही गोष्टी माहीत नसतात. पण चर्चमध्ये जाणाऱ्यांना माहीत आहे की ते प्रचारक आहेत, वडील वर्ग आहे, डिकन वर्ग आहे, प्रभोजनाची सेवा करणारे, मंडळीतील लोकांची सेवा करणारे, त्याचप्रमाणे सभासद वर्ग आहे. ही आहे मंडळीची रचना. प्रचारक आहेत, वडील वर्ग आहे, डिकन आहे, सेवक आहेत, त्याचप्रमाणे शिक्षकही आहेत. संडे स्कूल शिक्षक आहेत, वयोवृद्धांचे शिक्षक आहेत, बायबलचं शिक्षण देणारे, त्याचप्रमाणे बायबल स्टडी घेणारे शिक्षक आहेत. अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी चर्चची आहे आणि त्यामध्ये बहुसंख्य शिकणारे आहेत, सभासद असतात आणि मोजकेच लोक त्या ठिकाणी त्यांच्यावर हा कारभार सोपवलेला असतो, शिकवण्याचा, प्रचारक करण्याचा, मंडळीचा देखभाल करण्याचा, खजिनदार सांभाळण्याचा आणि मंडळीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत, कोणत्या वस्तू संबंधामध्ये असो, व्यक्ती संदर्भामध्ये असो, त्या गोष्टींची काळजी घेण्याचा काही जणांवर जबाबदारी दिलेली असते. पण बहुसंख्य लोक फक्त वचन ऐकण्यासाठी जातात आणि त्यांचा असा गैरसमज होऊन जातो की जे शिकवणारे आहेत, वडीलधारी लोक आहेत, वडील वर्ग आहेत, डिकन आहेत, प्रचारक आहेत किंवा बाकी जे ज्यांना जबाबदारी दिलेली आहे तेवढेच देवाला हिशोब देणार आहे. आमचं काम काही नाही, आम्ही फक्त येणारे आहोत, उपासनेमध्ये भाग घेणारे आहोत, आम्ही जगामध्ये आमचा व्यवहार करणारे आहोत, पुन्हा आम्ही रविवारी येणार, पुन्हा भक्तीमध्ये येणार, सभेमध्ये हजर होणार, पुन्हा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जाणार, आम्हाला तेवढी मोकळीकता देण्यात आलेली आहे, असा गैरसमज आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मंडळीचा सेवक असो की साधारण सभासद असो, प्रत्येकाला त्या ठिकाणी हिशेब द्यायचा आहे, त्याच्या स्वतःच्या कृतीचा हिशोब द्यायचा आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला त्या ठिकाणी हिशेब द्यायचा आहे. आणखीन समोरचं वचन त्याच भागामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी, हा शब्द आलेला आहे, आपल्या संबंधी देवाला हिशेब देईल. म्हणजे स्वतःच्या संबंधी तो देवाला हिशेब देईल, दुसऱ्यांचा हिशेब तो त्या ठिकाणी करणार नाही. लक्षात घ्या, मंडळीमध्ये ज्यावेळेस आम्ही जगामध्ये आहोत त्यावेळेस अनेक जण एकमेकांचा न्याय करतात, त्या ठिकाणी काही गोष्टींचा न्याय निवाडा केला जातो. मंडळीमध्ये एखाद्या सभासदाबद्दल काही गोष्टी असतील त्याबद्दल त्या ठिकाणी विचार निर्णय केला जातो, प्रार्थना केल्या जाते, तो निर्णय घेतला जातो, ती गोष्ट वेगळी आहे. पण बायबल सांगतं की जर तुम्हाला आणि मला जबाबदारी देण्यात आलेली आहे तर ती आपल्या स्वतःची आहे.
विश्वासणाऱ्यांना लक्ष द्या, तेथे जाऊन देव तुम्हाला आणि मला इतरांचा हिशोब घेण्यासाठी बसवणार नाही. तो म्हणणार नाही की यांचा हिशोब मला दे, किंवा तुम्ही आणि मी एकमेकांच्या त्या ठिकाणी हिशोब घेण्यासाठी जाणार नाही. तर आपल्या संबंधी हा शब्द आलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा हिशेब देवाला द्यायचा आहे. आणि मग देवाने पहिलेच पवित्र वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाप आपल्या मुलाच्या पातकाचा भार वाहणार नाही, मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही. प्रत्येकाला स्वतःच्या सर्व कृत्यांचा हिशेब देवाला द्यायचा आहे स्वतःच्या संबंधामध्ये. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की प्रत्येक जण देवाच्या समोर उभा राहणार आहे, विश्वासणारा असो की अविश्वासणाराही असो. आणि विश्वासणाऱ्यांना हिशेब द्यायचा आहे. भाविकांनो आणि श्रद्धाळू लोकांनो, थोडं लक्ष द्या. हिशेब कोणाकडून घेतला जाणार आहे? अविश्वासू लोकांकडून हिशेब घेतला जाणार नाही, कारण ते पात्रच ठरलेले नाही आहे. त्यांच्यावर जबाबदारीच देण्यात आलेली नाही आहे. त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली नाही आहे, कारण त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार न केल्यामुळे त्यांना जबाबदारी नाही. त्यांचा न्याय ठरलेला आहे. त्यांचा न्याय ठरलेला आहे. कोणाचा न्याय होणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे, ज्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्यांचा न्याय ठरलेला आहे त्यांना प्रभू उभं करणार नाही, प्रश्न विचारणार नाही, कारण त्यांचा न्याय ठरलेला आहे. कारण त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, देवाचं वचन ऐकलं नाही, सुवार्तेला मान्यता दिली नाही. एकच देव जगाचा निर्माण करता आहे हा विश्वास त्यांनी राखला नाही. देवाने पूर्ण आयुष्य त्यांना देऊ नये, त्यांनी कानाडोळा केला, देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं. म्हणून भाविकांनो आणि श्रद्धाळू लोकांनो, ही फार मोठी गंभीर बाब आहे. जर आज तुम्ही दुर्लक्ष करीत आहात आणि जी जबाबदारी देव तुम्हाला देऊ इच्छित आहे ती जर तुम्ही घेत नसाल तर त्याचा परिणाम भयंकर आहे, हे बायबल सांगत आहे. आणि हिशेब कोणाचा घेतला जाणार आहे याकडे लक्ष द्या. विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही या भ्रमात राहू नका की जे वाईट लोक आहेत, जे खुनी आहेत, जे व्यभिचारी आहेत, ज्यांनी देवाला त्या ठिकाणी ओळखलं नाही, ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, त्यांचा प्रत्येकाचा न्याय होणार आहे. आम्ही तर ख्रिस्ताचे आहोत, आम्हाला तर त्या ठिकाणी हे अभिवचन मिळालेलं आहे, आम्ही तर आशीर्वादित आहोत, आम्ही नियमितपणे देवाचं गुणगान गातो, आमच्याकडून तो काही हिशोब विचारणार नाही. या भ्रमामध्ये कोणीच राहू नका. बायबल सांगतं आपापल्या संबंधी प्रत्येक जण देवाला हिशेब देईल. स्वतःच्या मुखाने तो हिशेब देईल असं सांगितलेलं आहे. त्याला स्वतः हिशोब द्यायचा आहे आणि देवाच्या समोर तो खोटं बोलू शकणार नाही. जे त्याने केलं तेच त्याचा न्याय ठरवणार आहे. आणि मग तेथे त्याचा न्याय ठरेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल की सार्वकालिक नरक आहे. विश्वासणाऱ्यांनो, तुमचा आणि माझा न्याय आहे हे विसरू नका. तुमच्यावर आणि माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. मग आम्ही यामधून पळवाटा शोधू शकणार नाही. सार्वकालिक जीवनासाठी निवडलेला आहे तर देव म्हणतो की मी हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण तो न्यायाधीश आहे. तो तुमचा आणि माझा म्हणजे विश्वासणाऱ्यांचा न्याय करावयास जगामध्ये येणार आहे. ज्यांचा न्याय ठरलेला आहे ते ऑलरेडी त्यांची रवानगी होणारच आहे. पण तुमचा आणि माझं न्याय प्रवेश करणार आहे आणि म्हणणार आहे भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीमध्ये विश्वासू राहिलास. हिशेब घेणार आहे विश्वासा संदर्भामध्ये, आमच्या कृत्या संदर्भामध्ये. लक्षात घ्या, आणखीन समोरचं वचन आपण हेच वाचणार आहोत. त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? रोमकरास पत्र 14 अध्याय 12 वचन. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. याचा अर्थ सर्वात महत्वाचा आहे की आम्हाला जे विश्वासणारे आहेत
आम्ही देवाला हिशोब देणार आहोत. देवाच्या समोर आम्ही उपस्थित राहणार आहोत. प्रभू येशूच्या समोर आम्ही उपस्थित राहणार आहोत आणि प्रभू येशूला हिशोब द्यायचा आहे. हे कोण लिहित आहे? विशेष प्रकारे विचार करा. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित झालेल्या पवित्र जनांनी हे वचन तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आणि त्यापैकी जो पौल आहे तो म्हणत आहे की मला स्वतःलाही हिशोब द्यायचा आहे. त्यामध्ये तो म्हणतो आपण प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशोब देणार आहोत. तो स्वतःला गणत आहे. जर प्रेषितांना हिशोब द्यायचा आहे तर तुम्ही आणि मी आपण किती जबाबदार राहणार आहोत हिशोब देण्यामध्ये. आणि म्हणून लक्षात घ्या की देव प्रत्येकाचा हिशेब घेणार आहे, अकाउंट घेणार आहे. कोणाचा? मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. मग ते साधारण सभासद असो की मंडळीचे वरिष्ठ, वडीलधारे, वडील म्हणून ज्यांची नेमणूक झाली असेल ते व्यक्ती असो, कोणीही असो, मंडळीमधला श्रीमंत असो की गरीब असो, शिक्षित असो की अशिक्षित असो, स्त्री असो की पुरुष असो, प्रत्येकाचा हिशेब प्रत्येकाला देवाला द्यायचा आहे. हे कोणीच विसरता कामा नये. जगामध्ये अनेक लेखाजोखा लिहिणारे, अकाउंटिंग सांभाळणारे, जमा खर्च लिहिणारे लोक आहेत. आणि त्यामध्ये ते कमी जास्त करू शकतात कारण ते तज्ञ आहेत. त्याच्यामध्ये ते फार हुशार आहेत. जसं आपण आता मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, मोठमोठा व्यवहार सांभाळणारे लोक आहेत. त्यांनी काही CA चार्टर्ड अकाउंट ठेवलेले आहेत. ते प्रत्येक अकाउंट तपासत असतात, प्रत्येक गोष्ट बारीक सारीक पाहत असतात. आणि मग या गोष्टी कोठे बसवायच्या, कसं, त्याचं अफाट ज्ञान त्यांच्याकडे असतं. आणि ते करीत असतात कारण ते ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे. मग काही चुकीचे लोक चुकीच्या गोष्टी करतात. कशा प्रकारे त्यांना त्या पळवाटा माहीत असतात, त्या पळवाटाप्रमाणे ते कार्य करतात आणि अधिकाऱ्याला संतुष्ट करतात, स्वतःही संतुष्ट राहतात आणि त्यांना वाटतं की आम्ही फार मोठं कार्य केलेलं आहे आणि असं असं कार्य केलेलं आहे. जगामध्ये आम्ही आमच्या सरकारला आपण फसवू शकतो. काही गोष्टीमध्ये आपण आमच्या अधिकाऱ्यांना फसवू शकतो. प्रत्येक ठिकाणी फसवणुकीचं काम आहे. आणि लोक म्हणतात की त्यांच्या लक्षातच आलं नाही आम्ही किती हुशारीने काम केलेलं आहे आणि माझा हिशोबच तसा असतो. अशा प्रकारे काही लोक स्वतःच्या बुद्धीवर विचार करीत असतात. पण लक्षात घ्या, ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलं त्याच्या समोर आपण एकही खोटा शब्द वापरू शकणार नाही. कोणत्याच गोष्टीमध्ये आपण त्याच्यासोबत वादविवाद तिथे घालू शकणार नाही. उभं राहिल्याबरोबर धडाधडा आम्हाला जे काही केलेलं आहे त्याचा हिशोब त्याच्या समोर ठेवायचा आहे आणि तो घेणार आहे. सर्व काही उघडकीस येणार आहे. आता अशा प्रकारची यंत्रणा आलेली आहे. जगामध्ये तशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि मग ते म्हणतात की नाही यांची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि नार्को टेस्टमध्ये हा व्यक्ती खरा बोलेल. मग त्या प्रकारे ती टेस्ट असते आणि त्या टेस्टमधून तो व्यक्ती जातो आणि मग त्याला त्या प्रकारे ते तशा प्रकारचं त्या यंत्रणेमध्ये त्यांना ते तयार करतात. त्या व्यक्तीला तशा प्रकारचं औषध पाणी दिलं जातं, त्याला त्या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये टाकल्या जातं, जी काही त्याची प्रणाली आहे, जे काय आहे त्यामध्ये. आणि मग त्याची ती नार्को टेस्ट होते. हा शेवटचा उपाय आहे त्या व्यक्तीकडून खरं वधवून घ्यायचा की त्याने खरंच केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे त्या गोष्टी पाहण्यासाठी. पण देवाच्या समोर अशा प्रकारची नार्को टेस्ट कसल्या प्रकारची होऊ शकणार नाही. देवाच्या समोर कोणताच व्यक्ती खोटा बोलू शकणार नाही, कारण तो न्यायाचा प्रसंग असणार आहे. आणि म्हणून जितकेही विश्व असणारे आहेत,
ज्यांनी प्रवेश ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्यांनी ही गोष्ट आपल्या अंतःकरणामध्ये पक्की बांधून घ्यावी की मला स्वतःला देवाला हिशोब द्यायचा आहे माझ्या संदर्भामध्ये, माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल, माझ्या दैनंदिन कार्याबद्दल, माझ्या क्षेत्राबद्दल, मला जे जीवन दिलेलं आहे त्याच्याबद्दल, माझ्या आध्यात्मिकतेबद्दल, माझ्या शारीरिक कर्माबद्दल, सर्व गोष्टींचा आम्हाला हिशोब द्यायचा आहे. आमच्या वेळेचा, आमच्या पैशाचा, आमच्या बुद्धिमत्तेचा, आमच्या कौशल्याचा, आमच्या शरीराचा, आमच्या आत्म्याचा, सर्व गोष्टींचा हिशेब आम्हाला परमेश्वरासमोर ठेवायचा आहे. कारण त्यांनी ही जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. एवढंच नाही तर तुम्ही आणि मी त्याच्यासाठी काय केलं याचाही हिशोब परमेश्वर तुम्हाला आणि मला मागणार आहे. आणखीन वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. हे शेवटचं वचन आहे. तुम्हाला आणि मला हिशेबा संदर्भामध्ये पवित्र वचन मार्गदर्शन करीत आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 17वं वचन काय सांगतं इकडं लक्ष द्या. 1 पीटर चॅप्टर 4 वर्स 17. पेत्राचे पहिले पत्र 4था अध्याय आणि 17वं वचन काय सांगत आहे बघा. कारण देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल. लक्ष द्या, कोणापासून प्रारंभ होणार आहे? न्याय निवाड्याचा. आणि म्हणून देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की हा जो हिशेब आहे तो कोणाकडून घेतला जाणार आहे? देवाच्या घरापासून. देवाचं घर काय आहे? देवाची मंडळी, ख्रिस्ताची मंडळी, ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्या लोकांपासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे. आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला. तर मग ज्यांनी स्वीकार केला नाही त्यांचा शेवट कसा होणार आहे? म्हणजे ज्यांनी स्वीकार केला त्यांना या कसोटीतून जायचं आहे, या परीक्षेमधून जायचं आहे, या संपूर्ण लेखाजोख्यामधून जायचं आहे. तर त्यांचं एवढं बारकाईने सर्व होऊन मग सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होणार आहे. आणि ज्यांनी जर स्वीकार केलेलाच नाही तर ते किती भयंकर शिक्षेस पात्र ठरणार आहेत. कारण त्यांचा काही त्या ठिकाणी लेखाजोखा घेण्याची वेळच येणार नाही. कारण त्यांची कर्मे त्यांच्या सोबतच त्या ठिकाणी नाशाकडे जाणार आहेत. आणि म्हणून देवाचं वचन तुम्हाला आणि मला विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांना जबाबदारी देत आहे की आपल्याला हिशेब द्यायचा आहे. आणि म्हणून आज माझं या कार्यक्रमाच्या द्वारे प्रत्येकाला आव्हान आहे, ही आनंदाची जबाबदारी घेण्यासाठी, आशीर्वादाची जबाबदारी घेण्यासाठी प्रत्येक जण प्रवेश ख्रिस्ताकडे येऊ शकतो. कारण जो हिशोब घेणारा आहे तो कनवाळू आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे. तो आम्हाला चालवणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचा आमचा स्वतःचा हिशेब ठेवू तेव्हा नक्कीच आम्ही आशीर्वादित जीवनासाठी सदैव तयार राहू, हे लक्षात घ्या. आणि म्हणून भाविकांनो, श्रद्धाळू लोकांनो, प्रभू येशू तुम्हाला या मोठ्या जबाबदारीसाठी आमंत्रित करीत आहे. अनेक लोकांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते आशीर्वादित झालेले आहे. अनेक जण दैनंदिन जीवनामध्ये प्रभूचा धन्यवाद करीत आहेत आणि ही जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारून प्रभूचं कार्य आपल्या जीवनाच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे, वागण्याच्या द्वारे करीत आहेत. हे तुम्हाला माहीत असणं फार आवश्यक आहे. या आशीर्वादित व्हा. पण लक्षात घ्या, हिशेब जो आहे, ज्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे, ज्यांना जबाबदारी देण्यातच आली नाही, त्यांचा हिशेब होऊन चुकलेला आहे. ते न्यायासाठी किंवा त्या नाशासाठी त्यांची निवड झालेली आहे. त्या नाशापासून सोडवण्यासाठी स्वतःला तयार करा आणि प्रभूकडे या. प्रभू येशू तुमची वाट पाहत आहे. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. संपूर्ण विश्वासणाऱ्यांना पुन्हा एक वार नव्याने तू जागृती दिली परमेश्वरा की आम्हाला तुझ्या समोर उभं राहायचं आहे.
तुला हिशेब द्यायचा आहे स्वर्गीय बाप्पा. जी जबाबदारी या भूतलावर तू आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ती योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझी कृपा दया करू. जे परमेश्वरा अजूनही ज्यांनी तुझा स्वीकार केला नाही, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ मान्य केली नाही, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू त्यांच्यावर दया कर, कृपा कर आणि या जबाबदारीमध्ये त्यांना तू घे परमेश्वरा आणि आशीर्वादित कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.